विविध भारती पुणे ठळक बातम्या. अझरबैजानमध्ये बाकू इथं झालेल्या COP29 परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान विषयक चर्चेत विकसनशील देशांसाठी 2035 पर्यंत $1 ट्रिलियन पेक्षा अधिक वित्त पुरवठा करण्यावर जागतिक नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये मागील $100 अब्ज उद्दिष्टाच्या तिप्पट $300 अब्ज वार्षिक लक्ष्य समाविष्ट आहे. मात्र हा करार पुरेसा नसल्याची टीका भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव लीना नंदन यांनी व्यक्त केली आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात सरकार स्थापनेबाबत महायुतीतील सर्व घटक पक्ष आपापसात चर्चा करून पुढील निर्णय घेतील असं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLसाठी आज आणि उद्या सौदी अरेबियातल्या जेद्दा इथं लिलाव प्रक्रिया होणार आहे. परदेशात लिलाव आयोजित करण्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. या लिलावासाठी 1574 क्रिकेटपटू करारबद्ध करण्यात आले असून यामध्ये 1165 भारतीय आणि 409 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक फ्रँचायझीला जास्तीत जास्त 25 खेळाडूंसाठी लिलावाची बोली लावता येणार आहे. बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 2 बाद 278 धावा झाल्या आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58